महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या घटनेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे। एका आठवड्यातच अनेक कर्मचाऱ्यांनी लाच घेण्यावरून त्यांना रंगेहात अटक केल्याच्या कारवाया करण्यात आल्या। पुन्हा आता अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका वन अधिकारीला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। तक्रारकर्ता हे अमरावती सामाजिक वनीकरण विभागातच नोकरी करतात। त्यांना वरुड तालुक्यातील अतिरिक्त कार्यभार दिल्याचा मोबदला अमरावती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी आरोपी राजेंद्र गणेश भोंडे यांनी 5 लाखाची मागणी केली। त्यात 2 टप्प्यात पैसे घेण्याचे सांगितले होते। त्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारींना लगेच तक्रार देण्यात आली। यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी आरोपी भोंडे यांच्या कांतानगर विनस पार्क येथे सापळा रचून त्यांना 2,50,000 रुपये घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।